जय गुरु. हा, जय गुरु. दिसतंय ना तुम्हाला की नाही? स्क्रीन दिसत हो नाहीये सर. हो जय गुरु. नाही, दिसतोय दिसतोय स्क्रीन. दिसतोय. दिसतोय ना? हा, तेच ना. हो हो. हो. हं, ठीक आहे. अं, हा, तर आपण तुम्हाला काय ते युअर स्क्रीन शेअरिंग इज पॉज्ड असं येत आहे. हो, आता नाही दिसत आहे पण. हो, मला पण तसंच दिसते, पॉज स्क्रीन शेअरिंग म्हणून. ओके. आलं, बरोबर आलंय. हो हो, तसंच आहे, बरोबर. हॅज पॉस्ट. हे बंद करू का थोडा वेळ माझ्यामुळे काही नाही नाही, ठीक नाही आहे ना. आता. नाही. हं. तर आपण काल 22वा श्लोक सुरू केला होता. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते. हं. तर आपण बघितलं होतं यदृच्छा, म्हणजे ज्याला जे परमात्म्याची जशी इच्छा असेल, परमेश्वराची, त्यांनी जे मला काय मिळेल त्यात मी संतुष्ट असेल, त्याला म्हणतात यदृच्छालाभ संतुष्ट. द्वंद्वातीत. द्वंद्वातीत याचा अर्थ जसं म्हटलं की शीत उष्ण, थंडी गरमी, नंतर थंड, काय म्हणजे गोड तिखट, म्हणजे सगळं, म्हणजे काही दोन विरोधी गोष्टी त्या सगळ्या द्वंद्वातीत. तो सगळ्या दोन टोकं जी असतात, त्याच्या पलीकडे पोचलेला. विमत्सरः. विमत्सरः म्हणजे ईर्ष्या. मत्सर म्हणजे ईर्ष्या, नाही का? मत्सर हा ईर्ष्येतून येतो. हं. जरी आपल्या मराठीमध्ये आपल्याला वाटतं की ईर्ष्या म्हणजे चांगली आणि मत्सर म्हणजे वाईट. वास्तविक ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, नाही का? मत्सर हा ईर्ष्येतूनच जन्माला येतो, नाही का? की दुसऱ्याचं काही चांगलं, म्हणजे तो आपल्यापेक्षा पुढे जातोय की मग ईर्ष्या होते, मत्सर होतो, नाही का? नंतर सम सिद्ध सिद्धौ असिद्धौ. तर सिद्धावसिद्धौ म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध झाली काय आणि न झाली काय, हे दोन्ही त्याला सारखंच असतं. असा जो म्हणजे कर्मयोगी जो आहे, तर त्याला कृत्वा अपि च निबध्यते, म्हणजे सॉरी, कृत्वापि न निबध्यते, म्हणजे तो करून सुद्धा, कृत्वा म्हणजे कुठलीही तो क्रिया करतो पण त्याचा त्याला बाध होत नाही. हं. तर असं म्हणजे म्हणजे क्रिया किंवा ज्याला आपण कर्म म्हणू, क्रिया म्हणू, ते करून सुद्धा त्याला बाध होत नाही. तर हे असं कसं होतं? तर त्याचं कारण की त्याला स्वतःची काही इच्छा नाहीये. जे मिळेल त्यात तो समाधानी असतो. हां. नंतर द्वंद्वाती, त्याला दोन टोकाच्या ज्या गोष्टी असतात त्यातनं सुद्धा त्याला काही म्हणजे, आणि इथं द्वंद्व म्हणजे दोन्ही आहे. एक म्हणजे अक्षरशः म्हणजे ज्याला आपण विरोधी गुण म्हणू ना, अशा प्रकारचे, म्हणजे अगदी भक्ती सुद्धा सगुण भक्ती पण ठीक आहे, निर्गुण भक्ती पण ठीक आहे. हां. म्हणजे द्वैत अद्वैत दोन्ही दृष्टीने, त्याच्या दृष्टीने सगळं सारखंच असतं. हं. सगळ्याच्या कुठल्याही प्रकारच्या द्वंद्वापासून तो
अतीत म्हणजे पलीकडचा असतो, त्याच्या पुढं गेलेला असतो. हं. आणि कुठलीही म्हणजे कुठलंही कार्य हे सिद्ध होणं म्हणजे त्याचं फळ मिळणं, त्याने तो जास्त हर्षित होत नाही. हां. आणि नाही झाल्याने, काम न झाल्याने तो दुःखी पण होत नाही. हं. तर त्या दोन्ही दोन्ही करता त्याचं प्रतिसाद जो असतो तो सारखाच असतो. हं. त्यामुळे इथं की म्हणजे थोडक्यात कर्माचं बंधन कसं त्याचं जातं हे त्यांनी छान सांगितलेलं आहे, नाही का? याचं एक मी उदाहरण देईन. की असं कसं शक्य आहे असं आपण म्हणू, नाही का? की मला जे मिळेल ते होईल, म्हणजे द्वंद्व, विमत्सर होणार नाही, सिद्ध झालं तरी मला आनंद होणार नाही, नाही झालं तरी दुःख होणार नाही. हे कसं शक्य आहे? तर एक मी उदाहरण देईन आणि ते मी तुम्हाला मागे बोललो होतो ना, मी ते म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या नाटकाचं महत्त्व, नट, नाट्य आणि नाटक याचं. आता एखादं समजा 2 पात्र असतील समजा नाटकामध्ये, ती जेव्हा नाटकामध्ये भांडतात किंवा हं, एकमेकांशी शत्रुत्व असतं एकमेकांशी त्यांचं, तेव्हा ते खरोखर एकमेकांचे शत्रू असतात का? नाही. कारण प्रत्येक नटाला माहिती असतं, की माझं स्वरूप जे आहे स्वरूप, ते वेगळं आहे. इथं मी जरी व्हिलन असलो किंवा इथं मी जरी हिरो असलो, तरी खरोखरच्या आयुष्यामध्ये मी म्हणजे व्हिलन असणारा व्हिलन नाहीये किंवा तो मुद्दाम दुष्टपणेच वागत नाहीये किंवा हिरो असणारा तोही अगदी आदर्शवादी नाहीये. तो बऱ्याच चुका करतच असतो, नाही का? असा. तर तेव्हा म्हणजे जो करतो, त्याच्यापासून तो आपल्या स्वस्वरूपाला नेहमी वेगळं ठेवतो आणि त्यामुळे त्या भूमिकेचा त्याच्यावर कधी परिणाम होत नाही. बरोबर? नटावरती. कारण त्याला हे नक्की माहिती असतं, की जो म्हणजे जो मी करतोय तो रोल आहे. तो मी नाही. हं. बरोबर ना? आणि ती भावना जेव्हा आपल्यात येईल, उदाहरणार्थ की मी समजा पिता असेल, तर पिता हा मुलाला रागवतो म्हणजे त्याचा तो द्वेष करतोय का? नाही. बरोबर? पित्याला हे माहिती असतं, की मी मुलाला वळण लावण्यासाठी त्याला रागवतोय. बरोबर? त्यामुळे ते रागावणं जरी असलं, तरी त्या कर्माचा त्याला दोष लागेल का? नाही. नाही का? तर तसं म्हणजे आपण आपलं स्वरूप आणि माझा सध्या कुठला रोल आहे आणि त्या नुसार मी वागतोय. माझा आणि त्या रोलचा फार संबंध नाहीये. हे जेव्हा मला कळेल, हं, तेव्हा निबद्धते हा प्रकार होईल. म्हणजे ते बंधन मला लागणार नाही. हं. आपण बऱ्याचदा काय होतं, की म्हणजे जो काय आपण रोल करत असतो, पत्नी, पती, पिता, मित्र काय असेल ते, त्यामध्ये आपण एवढे गुंतून जातो, की आपल्याला तो विसर पडतो, की अरे मी तर वेगळा आहे. माझा फक्त तो रोल आहे, नाही का? हा बऱ्याचदा आपण विसरून जातो, नाही का? आणि तिथेच सगळा प्रॉब्लेम होतो. जसं मी म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा नटसम्राट नाटक 8वीत आम्हाला त्याचा पाठ होता, धडा होता, ते मी वाचलं आणि मग ते अप्पासाहेब बेलवलकर जे होतं ना, त्यांच्यामध्ये मग मी तो विचार केला. म्हटले, "ठीक आहे, की हा नट म्हणजे ते जे गणपतराव असतात, तर ते म्हणजे नट म्हणूनच ते जगत असतात. म्हणजे नट म्हणूनच जगायला लागतात. पण हे खऱ्या नटाच्या दृष्टीने हे चुकीचं आहे, नाही का? त्या भूमिकेपुरतं म्हणजे त्या रोल त्यांनी अदा करायला पाहिजे तो, म्हणजे सादर करायला पाहिजे. पण ते असताना त्यांनी स्वतः मी वेगळं आहे, हे त्याला भान असणंही तेवढंच आवश्यक आहे, नाही का? समजलं ना मी काय म्हणतोय ते? हो, बरोबर आहे. म्हणजे कशा याच्यात आपण त्याला म्हणतो तो वाहून गेला, असं आपण म्हणतो ना, एखाद्या याच्यात खूप वाहून जातो. हं, मग त्याला आपण म्हणतो पॅशनेट, पॅशनेट. पण पॅशनेट नाही.
रोल वेगळी गोष्ट आहे. तो तुमचा रोल वेगळा आहे आणि तुम्ही स्वतः वेगळे आहात हे भान सतत असणं, त्यांनीच आपण बांधल्या जाणार नाही. ज्या क्षणी आपण ते रोलमध्ये वाहून जाऊ, बुडून जाऊ, त्या क्षणी आपण ते बंधन आपल्याला अडकलं असं. समजलं? उदाहरण छान दिलं सर, पटकन समजलं. हा. तर तर त्यामुळे हा जो म्हणजे बऱ्याचदा आपल्याला ज्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर सखोल गीतेचा अभ्यास करायला लागलो ना आपण, तर व्यवहारात ज्या गोष्टींचं कौतुक होतं त्या ऍक्च्युअली कौतुकास्पद नाही आहेत असं आपल्याला लक्षात येतं, नाही का? हं? विशेषतः हा जो मोठा भाग आहे वाहून जाणं किंवा जो आपला रोल आहे त्यात आपण तोच आपण आहोत असं समजणं, नाही का? हे फार आणि त्यामुळे सगळी दुःख जी आहेत ती त्याच्यामुळे होतात. म्हणजे उदाहरणार्थ एक मी देईन की पती पत्नी ठीक आहे, प्रेम आहे वगैरे वगैरे असणं, पत्नीचं पतीवर पती पण शेवटी आपण म्हणजे फक्त पतीच आहो का किंवा आपण म्हणजे फक्त पत्नीच आहो का? नाही. तो या जीवनामध्ये या जन्मापुरता मला तो फक्त रोल मिळालेला आहे, नाही का? माझं स्वस्वरूप हे की फक्त पत्नी म्हणून किंवा पती आहे का? नाही. आणि ज्या क्षणी आपल्याला हे कळेल त्या क्षणी म्हणजे आपलं ओव्हर डिपेंडन्स किंवा अटॅचमेंट कमी होईल. इथे विरोध किंवा म्हणजे म्हणजे अटॅचमेंट किंवा आसक्तीला विरोध आहे, प्रेमाला विरोध नाहीये. समजलं ना? आणि अटॅचमेंट किंवा आसक्ती कधी येते जेव्हा आपलं स्वस्वरूप याची आपल्या त्या रोलशी म्हणजे त्या नटाच्या रोलशी आपण गल्लत करतो तसं. जसं म्हणजे शेक्सपियरने म्हटलं होतं की द वर्ल्ड इज अ स्टेज अँड ऑल आर दी ऍक्टर्स, नाही का? तर तसं म्हणजे प्रत्येक म्हणजे या जीवनापुरतं आपलं महानाट्य आपलं चाललेलं आहे. आपण फक्त नट आहोत. आपण की खरोखर आपण मुलगा, बाप, आई, वडील असे आहोत का? नाही. आपलं आत्मरूप जे आहे ते टोटली वेगळं आहे सगळ्यांपेक्षा या, नाही का? असं. ते जेव्हा कळेल तेव्हा बंधन येणार नाही असं. समजलं ना? म्हणजे हे थोडं धक्कास्पद आहे, म्हणजे धक्का देणार आहे हे, पण ते ते आपल्याला जेवढ्या लवकर समजेल आयुष्यात तेवढं बरं, नाही का? ठीक आहे, जाऊया ना पुढे. म्हणजे थोडक्यात की सगळ्यापासून अलिप्त राहायचं. एक्झॅक्टली. अलिप्तता म्हणजे तीच की हां. स्वस्वरूप आणि आपला रोल हा वेगळाच पाहिजे. नाही का? पण त्याचा हं. अर्थ तो रोल करताना तो रोल तसा हुबेहूब करायचाच आहे. त्यात काही डायल्युशन नको, एक्सपेक्टेड नाहीये. पण तो जो म्हणजे तो आपला रोल आणि रोल आपण करून हे मोकळं व्हायचं. मोकळं व्हायला पाहिजे किंवा तो रोल जर संपला, उदाहरणार्थ ठीक आहे, मी आता पुत्र आहे, माझे वडील ठीक आहे, मी पुत्र होतो, आता माझे वडील गेले, माझा तो रोल संपला, आता मी त्यांच्या दुःखात किती वेळ मी बुडून राहणार, नाही का? हा, बरोबर. आय शुड हं. मूव्ह ऑन, नाही का? असं. किंवा मुलींची लग्न झाल्यानंतर आई-वडिलांनी म्हणजे अगदी त्यांच्यामध्ये गुंतून राहू नये. अगदी अगदी. त्यांचं लग्न होऊन गेल्या सासरी आता. हो. किंवा आहे आता की नाही? हं. किंवा आता जसं आपण आता बहुतेक आपल्यातले सगळेजण उत्तर म्हणजे 50शीच्या पुढचे आहेत, नाही का? त्यामुळे आता असे आपली लोक म्हणजे जवळपासची कोणी आई वडील वगैरे कधी त्यांचा वियोग होऊ शकतो, पण तेव्हा जर ही जी भावना असेल आपली की आपला हा फक्त त्यांचं आणि आपलं नातं हा फक्त एक रोल आहे, नाही का? आपलं स्वरूप त्यांच्यापेक्षा वेगळं आहे, तर आपण गुंतून म्हणजे हे होणार नाही, त्याच्यात वाहून जाणार नाही त्या दुःखामध्ये, नाही का? नाही तर बऱ्याचदा आपण बघतो की खूप म्हणजे काही लोक वर्षानुवर्ष म्हणजे काही दिवस हे असणं ठीक आहे मानवानी स्वभाव म्हणून, पण वर्षानुवर्ष त्याच्यातच दुःखातच जगत असतात, नाही का?
म्हणजे त्यांच्या दृष्टीने सगळं संपलं असं नाहीये खरं, नाही का? सर ह्याला कारण ना ते एकमेकांवर खूप अवलंबून असतात, डिपेंडन्सी. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे. हम्म. सर हो अजून ना. एक उदाहरण म्हणजे घरचं काम ऑफिसला न्यायचं नाही आणि ऑफिसचं काम घरी आणायचं नाही. अगदी अगदी किंवा घरचा राग ऑफिसवर काढायचा नाही, ऑफिस म्हटलं टेन्शन घरी घ्यायचं नाही, नाही का? असं हा. बरोबर. तो रोल संपला तिकडे, ऑफिसचा रोल ऑफिसमध्ये, नाही का? असं बरोबर. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूया. हाही तसाच आहे. हा तसाच आहे. कतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञान अवस्थित चेतसः, म्हणजे समास आहे, संधी नाही. यज्ञाय आचरतः कर्म समग्रम प्रविलीयते. तर गतसंगस्य म्हणजे काय? गत म्हणजे जे काय सगळं झालेलं आहे आपल्या आधीच्या आयुष्यात, त्यातला म्हणजे तो जो काय संगत जी आलेली आहे त्यातनं जो पूर्ण मुक्त झालेला आहे. इथे थोडा अर्थ वेगळा दिलाय, पण मी वेगळ्या अर्थाने थोडंसं सांगतोय तुम्हाला की गतसंगस्य म्हणजे ज्या जो संघ आपला संपलेला आहे, विषय संपला असं, त्यातनं मी मुक्त व्हायला पाहिजे. पण आपलं कसं होतं, बहुतेक वेळा आपण इतिहासात आणि आपल्या जुन्या आठवणींमध्ये जुन्या ह्याच्यात एवढे रंगून असतो की त्यातनं आपलं मुक्तच होत नाही. तर अशी जुन्या गोष्टींची किंवा आधी झालेल्या गोष्टींची आसक्ती, ज्याची म्हणजे संघ पूर्ण गेलेला आहे किंवा जुन्या गोष्टींची आसक्ती पूर्ण गेलेली आहे आणि मुक्त, आणि तो त्यातनं पूर्ण मुक्त झालेला आहे. आता मुक्तता कधी येणार? आता एक लक्षात घ्या, हा जो उपदेश आहे ना, हा कर्मयोगाला उपदेश आहे. म्हणजे जो कर्मयोगी, म्हणजे ज्ञानयोगीचा पण किंवा ज्ञाननिष्ठाविषयी बोलणं नाही चालू, कर्मयोगाविषयी, म्हणजे कर्मयोग कसा करायला हवा किंवा कर्मयोगाकडनं काय अपेक्षा आहे. तर गतसंगस्य मुक्तस्य, तर हे कधी होणार? तर ज्याची ममता म्हणजे मम म्हणजे काय? अस्मत्चं षष्ठी म्हणजे माझे, षष्ठी विभक्ती, नाही का? माझं. तर कर्मयोगाला सगळ्यात मोठा दोष आहे ममता. असं म्हटलं जातं, म्हणजे गीतेच्या पुढे चालून आपल्या अध्यायात समजेल आपल्याला की सगळ्यात कर्मयोगाला बाधक काय? तर ममता. सगळी कर्म करा पण एक ममता सोडलं की बाकी सगळं ठीक आहे. ममता कधी असू नये. माझं माझं जे म्हणतो ना आपण, हे माझ्याकरता, माझ्यासाठी, माझे लोक, माझं गाव, माझं घर वगैरे वगैरे, सगळं ममता. आणि याच्या उलट म्हणजे पुढची अवस्था, जे ज्ञानयोगी असतात त्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा दोष किंवा डेंजर म्हणा, तो म्हणजे अहंकार, अहंता. ममता आणि अहंता. कर्मयोगाला अहंता तेवढी बाधत नाही, त्याला जास्त बाधते ममता. आणि ज्ञानयोगाला ममता बाधत नाही, कारण तो जाणत असतो, पण त्याला बाधते ती अहंता, इगो. तर इथं प्रश्न अर्थात ममतेचा आहे की गतसंगस्य मुक्तस्य, म्हणजे पूर्ण ममता, आसक्ती, संग, ममता गेली की हे सगळं जाणार. आणि जो ज्ञान अवस्थित चेतसः, म्हणजे ममतारहित भावनेनी, आसक्ती आणि ममतारहित भावनेनी जो ज्ञानामध्ये अवस्थित, आता बघा, अव म्हणजे खाली, म्हणजे अगदी डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात. अवस्थित म्हणजे पूर्ण मुळापासून त्या ज्ञानामध्ये त्याची चेतना किंवा चित्त त्याचं त्या ज्ञानामध्येच असतं, ही ममता नाही असं. मग पुढे काय करतो तो?
यज्ञाय आचरतः समग्रम कर्म प्रविलीयते. आणि तो पुढची त्याची सगळी कर्मयोग असल्यामुळे हे कर्मच आहे पुढे शेवटी त्याचं, कारण कर्म तर करणारच आहे तो, पण तो कशी करणार? यज्ञाय आचरतः समग्रम कर्म. म्हणजे सगळी जी काय त्याची जी कर्म असतात ती यज्ञाय, यज्ञासाठी. तर आता यज्ञ या शब्दाचं मूळ धातू आहे यज, यजती. यज म्हणजे यजन करणे, म्हणजे दुसऱ्या करता, स्वतः करता नाही. जसं यज्ञामध्ये आपण आहुती देतो, म्हणजे काय, अग्नये स्वाहा वगैरे वगैरे असं करतो ना आपण. तर तसं हे यज्ञाय आचरत हा कर्म, जेव्हा तो सगळी कर्म तो त्याची यज्ञासाठी करतो, म्हणजे दुसऱ्यासाठी करतो. तर तेव्हा ती सगळी कर्म त्याची समग्रम. आता समग्रम या शब्दाचा अर्थ परत शंकराचार्य दिला की फलेन सह, म्हणजे फळासहित. नुसतं कर्म प्रविलीयते नाही, त्याची सगळी कर्म त्याच्या फळासकट विलीन होऊन जातात. म्हणजे सगळं हे यज्ञामध्ये, म्हणजे सगळी कर्म तो यज्ञ म्हणून करतो, म्हणजे स्वतःसाठी काही करत नाही. तर जेव्हा प्रत्येक कर्म, म्हणजे असं आपल्यापुरतं जर आपण बोलायचं झालं तर आपण विचार करू शकतो की सकाळी मी उठलो, काय केलं, हे केलं, ते केलं, हे केलं, इकडे गेलो, याच्याशी बोललो, हे काम. तर यापैकी मी किती कर्म यज्ञ म्हणून केली. बरोबर, हे फार महत्वाचं आहे. नंतर अजून कर्माचे अजून जर आपण आधीचे जे 3 प्रकार बघितले, कर्म, विकर्म आणि अकर्म, तर साधं जे कर्म असतं ते आसक्तीने होतं, ते कर्म. आसक्ती खूप वाढली की आपल्याला त्याचं आपण काही, म्हणजे कसंही करतो, मग ते म्हणजे शास्त्रविरोधी पण करतो, त्याला म्हटलं जातं विकर्म, निषिद्ध कर्म. आणि जेव्हा याच्या उलट जेव्हा आसक्ती नसते तेव्हा त्याचा अकर्म होतो. कर्माविषयी त्या, किंवा कर्माविषयी आणि कर्मफळाविषयी दोन्हीविषयी जेव्हा आसक्ती संपते तेव्हा त्याचं अकर्म होतं. समजलं ना? कर्माचं विकर्म कधी होतं? जेव्हा आपली आसक्ती खूप वाढते, तेव्हा मग मी परीक्षेत यश मिळवायचंय, कारण का मला हे जर इथपर्यंत ठीक आहे, अभ्यास केला, कर्मफळाची इच्छा, पण जेव्हा माझी आसक्ती अत्यंत वाढते तेव्हा मग मी कॉपी पण करतो. म्हणजे जे निषिद्ध आहे ते पण करतो, त्याला म्हणतात विकर्म. आणि मी अभ्यास तर करतोय पण मला आसक्ती नाही, या भावनेने मी जेव्हा अभ्यास करेन तेव्हा ते अकर्म होईल, असं नाही का? तर असं जेव्हा, म्हणजे आपण जे बघितलं की जेव्हा यज्ञाय आचरत हा कर्म, आता यज्ञ कधी, जेव्हा आसक्ती उरली नसते तेव्हा यज्ञ होतो, कर्माचा अकर्म होतो. कर्माचा अकर्म होणं म्हणजेच यज्ञ. समजलं? आणि कर्माचा जेव्हा अकर्म होतं किंवा तेव्हा तो यज्ञ होतो, तेव्हा समग्रम, म्हणजे त्या कर्म आणि त्याचं फळ हे सगळं प्रविलीयते, म्हणजे ते विरघळून जातं, पूर्णपणे उडून जातं. नुसतं विलीयते म्हणजे विरघळलं, पण प्रविलीयते म्हणजे इव्हॅपोरेट झालं, असं. समजलं? समजतंय ना? की काही तुम्हाला काही वेगळं वाटतंय असेल तर सांगा अजून. हे विलीन होऊन जातं म्हणजे नक्की कुठे विलीन होतं? स्वतःत विलीन होतं का यज्ञात विलीन होतं? नाही, विलीन म्हणजे म्हणजे ते ज्याला कर्म आपण म्हणून राहत नाही. राहत नाही, ते म्हणजे त्याचं मी म्हटलं नाही, इव्हॅपोरेट होतं, म्हणजे ते कुठंच राहत नाही. असं उडून ते जातं, ज्याला पूर्ण आपण म्हणतो. श्लोकाचा एकदा अर्थ सांगता का प्लीज? काय? पूर्ण श्लोकाचा अर्थ सांगता? गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाय आचरतः कर्म समग्रम कर्म प्रविलीयते. म्हणजे ज्याचं आसक्ती
गेलेल्या गोष्टींविषयी किंवा आसक्ती पूर्ण गेलेली आहे आणि तो त्यातनं पूर्ण मुक्त झालेला आहे. ममता पूर्ण ज्याची गेलेली आहे, मुक्त असणे म्हणजे काय, ममता पूर्ण जाणे, हं, मुक्त आहे. आणि ज्याची चेतना किंवा ज्याचं चित्त हे ज्ञानामध्ये पूर्ण स्थिर आहे, अवस्थित, हं, कुठल्या ज्ञानामध्ये, तर अद्वैत ज्ञानामध्ये. कारण त्याची ममता गेली म्हणजे अद्वैत आलं, सगळंच त्याचं झालं असं. त्या ज्ञानामध्ये जेव्हा त्याचं चित्त स्थिर आहे, अशा व्यक्तीने तो जे काय करतो, कारण त्याची आता आसक्ती नाही, त्यामुळे तो जे काय करणार ते यज्ञ म्हणूनच करणार. कारण आसक्ती नसल्यावर जे काय कर्म असतं ते अकर्म होतं. हां, जे काय आचरण होईल ते यज्ञच होतं. आणि त्यामुळे त्याचं जे काय समग्र कर्म असेल ते प्रविलीयते, म्हणजे ते उडून जातं. त्याचं कर्म उडून जातं म्हणजे काय, की त्या कर्माचं जे वासना आहे, कर्माचं जे बंधन आहे ते उडून जातं. त्याला बंधन चिकटत नाही असं. हं? ओके, थँक्यू. हं. तर असं म्हणजे एक एक हे गीतेचे एवढे श्लोक आहे असे आहेत ना, की ज्याचा तुम्ही किती विचार करा, त्यातनं जेवढा आपण विचार करू ना, तेवढं आपल्यालाच समजत जातं हे काय आहे ते, की हे नक्की काय आहे असं, नाही का? त्यामुळे किंवा म्हणजे कधी जसं कधी अजिबात समजत नाही सर. हा किंवा कधी कधी अजिबात समजत नाही. हा, म्हणजे होऊ शकतं तसं, पण ठीक आहे, त्याच्याच करता आपण शिकतो ना असं, नाही का? हो हो. हा, चालेल. हं. आता हं, हं. आता हा एक श्लोक, तर याचंही बरंच म्हणजे 24वा श्लोक, की याचं सुद्धा म्हणजे काय नक्की अर्थ न कळल्यामुळे बऱ्याचदा गोंधळ होतो याचा, या श्लोकाचा अर्थ सांगताना किंवा समजून घेताना. ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. तर हा अद्वैत भावनेचा ची पराकाष्ठा असं म्हणता येईल. हं. कसं, की आता इथं ब्रह्म म्हणजे काय, तर ब्रह्म म्हणजे याचा मी एक थोडक्यात आधी अर्थ आधी सांगितला आहे का मी तुम्हाला, ब्रह्म म्हणजे काय झालाय मला वाटतं दुसऱ्या अध्यायात वगैरे, नाही का? नाही आठवत. हो, कोणी सांगेल? हं? तुम्ही सांगितलंय पण आता आठवत नाही सर. अच्छा. हा. तर ब्रह्म म्हणजे जे अक्षय, अविनाशी, सर्वव्यापी असं जे तत्व आहे ते ब्रह्म. हं? अक्षय, ज्याचा क्षय होत नाही, ज्याला आदी अनादी, आदी अनादी, अनादी, अविनाशी, हं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वव्यापी, अंतर्बाह्य सगळं विश्व, ज्याने विश्व आणि विश्वाच्या पलीकडचे काय असेल ते सगळं जे व्यापून आहे ते तत्व म्हणजे ब्रह्म. बरोबर. त्यालाच आपण आत्मतत्वही म्हणू शकतो, ब्रह्मही म्हणू शकतो, दोन्ही नावं आहेत त्याला. बरोबर. तर ब्रह्म म्हणजे हे. तर आता हा श्लोक आहे, ब्रह्मार्पणम ब्रह्महविर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्म अर्पणम. आता इथे अर्पणम म्हणजे काय, तर मराठीतला अर्पण हा शब्द त्याचा अर्थ आपल्याला जो समजतो त्यापेक्षा याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. इथं अर्पण म्हणजे अनेन अर्पयती, ज्यांनी अर्पण केल्या जातं त्याला म्हटलं जातं अर्पणम. म्हणजे अशा गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ शंकराचार्यांनी दिलंय सृक आणि स्रुवा. यज्ञामध्ये ज्यांनी तूप घातलं जातं ना, तूप किंवा काही पण म्हणजे हवीर, जे आहुती दिली जाते तुपाची समजूया, तर त्याला म्हणतात खाली ती खाली स्रुवा असते, वरती सृक असते, आणि ते दोन्ही असं म्हणजे अग्नीमध्ये दिलं जातं. त्याला म्हणतात सृक आणि स्रुवा, म्हणजे थोडक्यात चमचा.
हं. की चमच्याने असं ते दिलं जातं ते. हां. तर ती झालं तर आणि इतर कुठलीही साहित्य ज्यांनी म्हणजे यज्ञ करण्याचं साहित्य त्याला ते सगळं ब्रह्मरूपच आहे. हं. बरोबर? अक्षय आणि अविनाशी आहे. हं. नंतर ब्रह्महवीर जे काय मी आहुती देतो आहोत, मी देणार आहे यज्ञामध्ये, ते पण ब्रह्मच आहे. ब्रह्माग्नौ जी आहुती मी ज्याच्यामध्ये देतो आहे, जो अग्नी, तो सुद्धा ब्रह्मच आहे. हं. ब्रह्मणा हुतम. हं. म्हणजे आणि हे आहुती देणारा कोण आहे? तर तो सुद्धा ब्रह्मच आहे. हं. बघा हां, ज्या ज्या साधनांनी आपण आहुती देणार ते ब्रह्म, जी आहुती देणार, तूप म्हणा अजून काय कशाची पण समिधा हे ते काय आहुती देणार, अगदी आता यज्ञाच्या दृष्टीने आपण आधी बोलूया आणि मग व्यवहारात पण बघूया. हं. ज्याची आहुती देणार ते पण ब्रह्मच आहे. जो अग्नी आहे, अग्नी काय इथं अग्नी म्हणजे की अग्नीचं कार्य काय असतं? जो काय हवी हवी म्हणजे आहुती दिली जाईल. हवी म्हणजे आधी जो बाहेर पदार्थ असतो त्याला म्हणतात हवी. म्हणजे ज्याची आहुती द्यायची आहे तो. पण ती जेव्हा त्या पळीमध्ये घेऊन ती दिली जाते तेव्हा त्या हवीची आहुती होते. उलटं हवी विहा म्हणजे आहुती असं. नंतर ब्रह्मणाहुतम. आता हे हवी हुत हे सगळं म्हणजे यज्ञ करणे जुहोती म्हणजे हवन करणे याच्यापासून आलेलं आहे. हां. तर जो करतो ब्रह्मणा हे कोण हुतम हे धातू साधित आहे. तर या आहुती कोण देतोय किंवा यजन कोण करतोय तर ब्रह्मच करतोय. म्हणजे मी जो करणारा आहे तो पण ब्रह्मच आहे. हं. ब्रह्म एव तेन गंतव्यम. आता अग्नी हा त्या आहुतीचा वाहक असतो. तो काही स्वतः ठेवत नाही. हं. आपल्या सनातन धर्मात किंवा यज्ञ संस्थेत असं म्हटलं जातं की अग्नी त्या त्या देवतांना त्यांचा त्यांचा हविर्भाग पोचवतो. तर ब्रह्म आता त्या त्या देवता पण ब्रह्मच आहेत. हं. आणि अं, हे आणि ब्रह्म कर्म समाधिना आणि हे सगळं म्हणजे अं, अं, हे सगळं जे आहे ब्रह्मकर्म म्हणजे हे सगळं त्यामुळे म्हणजे त्या अविनाशी आत्मतत्वाचीच ही उपासना आहे की जो जो करणारा आहे तोही आत्मतत्वच किंवा अविनाशी आत्मतत्व आहे. ज्याला ज्याचे साधनं वापरता येत तेही तेच आहे. ज्या अग्नीमध्येही तेच आहे. ज्याची आहुती देतो सगळ्यामध्ये अभेद आहे पूर्णपणे. हं. तर मग इथं मग म्हणजे असं म्हटलं जातं की जे कोणी म्हणतात की ही आहुती म्हणजे मी या इंद्राला दिली, हं, मग वरुणाला दिली, याला दिली, त्याला दिली, तर असं काही नाहीच आहे. हं. कारण सगळं आणि हा जो श्लोक आहे ना, हा म्हणून जेवताना म्हटला जातो बऱ्याचदा, की मी जे खातोय ते पण ब्रह्मच आहे. ज्या हातांनी खातोय ते पण ब्रह्मच आहे, म्हणजे इंद्रियांनी. हं. आणि ज्याच्यामध्ये मी म्हणजे हवन जो अग्नी आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, नाही का? त्या वैश्वानर अग्नी म्हणजे पण ब्रह्मच आहे. हं. आणि तो ते ज्याला पोचवणार त्या हविर्भाग, जसं आपण म्हणजे आपल्या पिंडी ते ब्रह्मांडी तसं आपण जेव्हा आपलं अन्न खातो त्या अन्नरस जो आहे तो त्या त्या अवयवांना पोचतो. ती अवयव सुद्धा ब्रह्मच आहेत, नाही का? हां. आणि हे जर मी या ब्रह्मभावनेनी समाधी समाधी म्हणजे चांगल्या भावनेनी मी जर हे हवन किंवा असं जर केलं, हं, तर ही जी म्हणजे तर ही सगळी जी म्हणजे यालाच प्रकृती म्हणतात. प्रकृती म्हणजे हा यज्ञ सतत चालू राहो. हा जो यज्ञ आहे ना, आधीच्या श्लोकात आलं होतं ना, की हा सगळा मी यज्ञ संस्था निर्माण केली कृष्णाने सांगितलेलं आहे ना, यज्ञ. तर हा हा सगळा हा असा ब्रह्मयज्ञच आहे असं भगवान सांगतायत, की आणि त्यामुळे
म्हणजे जे योगी योगी लोकांचा हाच यज्ञ असतो. हं. आता त्यांची समाधी म्हणजे काय, तर हे म्हणजे हे सगळं ब्रह्मकर्म आहे. ब्रह्माचंच ब्रह्माला परत दिलं, ब्रह्मानीच ब्रह्माला ब्रह्माच्या करवी परत दिलं असं. म्हणजे जसा तो दुसरा श्लोक आहे ना, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णसमुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते, तर तसाच हा श्लोक आहे की सगळं ब्रह्माने ब्रह्माला ब्रह्म ह- हवन केलेलं आहे असं. याचा पुढच्या श्लोकामध्ये संबंध आहे. पण आता हा झाला एक यज्ञ संस्थेच्या दृष्टीने, हा झाला एक म्हणजे त्याला म्हणतात यज्ञ कर्म या दृष्टीने एक अर्थ होईल. पण जर खरा त्याचा म्हणजे सर्वव्यापी जर अर्थ या श्लोकाचा जर घ्यायचा झाला, तर असं म्हणून आपण की म्हणजे कोणाचं काही नाहीच आहे इथे, ममतेला अहमतेला काही थाराच नाहीये. कारण तुम्ही सगळंच ब्रह्म असल्यावर माझं काय आणि तुझं काय आणि त्याचं काय, सगळं एकच, बरोबर. नंतर कशाने मी कोणाची मदत घेतली, काय कशाची मदत, कोणाची आणि कशाची ती मदत घेतोय, ज्याची मदत घेतोय ते पण ब्रह्मच आहे, बरोबर आहे. नंतर ज्याची आहुती देतोय, आता कोणाला मी काही दिलं, काही मदत केली वगैरे, तर ते पण ब्रह्मच आहे. आणि करणारा मी पण ब्रह्मच आहे, मी काही वेगळा नाही. हं. आणि मी जरी ते दुसऱ्याला दिलं काही, तरी तो शेवटी त्यातला जो जनार्दन आहे किंवा ब्रह्म आहे, ते त्या ब्रह्मालाच पोचणार आहे, अजून कुठे जाणार नाहीये. आणि ब्रह्मकर्म समाधीना, तर त्यामुळे हे सगळं ब्रह्मकर्मामध्ये हां जे म्हणजे योगी लोक हा जो ब्रह्मयज्ञ करतात, तर त्याचं जे फळ आहे किंवा जे अनुभूती जी आहे ती पण ब्रह्मच आहे. ब्रह्मकर्म समाधीना, समाधीना म्हणजे त्या पूर्ण असं त्याची जी मला जाणीव होईल ती पण ब्रह्मच असेल, त्याचा जो अनुभव असेल तो पण ब्रह्मच असेल असं. त्यामुळे अद्वैत तत्वाची किंवा अद्वैत ज्ञानाची ही पराकाष्ठा आहे, नाही का. सगळंच ब्रह्म असं. त्यामुळे म्हणजे मला सर, कधी कधी या अंगाने थोडासा वेगळा विचार केला तर असं म्हणता येईल की हे परमेश्वराने जे विश्व निर्माण केलेले आहे, त्या विश्वामध्ये जे प्राणी झाडं वगैरे सगळी निर्माण केलेली आहे, ती त्यांच्याच उपयोगासाठी केलेली आहेत सगळी, बरोबर ना. म्हणजे मनुष्य प्राण्यासाठी हवा पाणी अन्न हे सगळं त्यांनी विश्वातच निर्माण केलेलं आहे. तो ते मनुष्य हवन करतो आणि परत तो विश्वालाच ते सगळं म्हणजे एक प्रकारे ते पोचवतो. असं जर त्यातनं असा गर्भितार्थ काढला तर तो चुकीचा ठरेल का? म्हणजे थोडक्यात काय आहे, की हे जे विश्वचक्र जे आहे ते अव्याहतच सुरू आहे, ते की आणि सगळं ते विश्वातून विश्वातच येतं, ज्याला सायन्समध्ये आपण थिअरी ऑफ एंट्रॉपी म्हणतो, नाही का. सायन्सचे विद्यार्थी असतील त्यांना आठवत असेल, फिजिक्समध्ये एंट्रॉपी नावाचा एक सब्जेक्ट होता, की सगळं हे म्हणजे कुठून काही बाहेर जात नाही, इथं काही सगळं आतमध्येच हां राहतंय असं, हां. नाही का. हम्म. असं. तर तसं एक एन्थाल्पी आणि एन्ट्रॉपी. हो, तर ही एंट्रॉपी थिअरी ऑफ आहे. एन्थाल्पी एंट्रोफी. आणि एंट्रॉपी, हा असं. तर ही एंट्रॉपी म्हणजे एंट्रॉपीमध्ये असं ते समजलं जातं की हे पूर्ण जे काय आपण विशिष्ट एक म्हणजे ज्याचा आपण विचार करतो ती एक क्लोज्ड बॉक्स आहे आणि सगळं त्यातच होतं, घडामोडी सगळ्या त्यात होतात. पण हे पूर्ण विश्वच एक प्रचंड मोठी एंट्रॉपी आहे असं. तसं म्हणजे तसं म्हटलं तर हे सगळं म्हणजे अद्वैत तत्वज्ञान म्हणता येईल, निसर्ग चक्र म्हणता येईल, नाही का. किंवा पण जसं ईशावास्य उपनिषद, ज्यांना ज्यांना पुस्तकं ज्यांनी मिळाली असतील त्यांनी ते पहिला जो श्लोक आहे ईशावास्य उपनिषदातला तो हाच आहे, नाही का. असं.